नमस्कार. आज 14 मे 2024 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, मतटक्का जैसे थे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.49% मतदान. देशाच्या तुलनेत राज्यात कमी टक्केवारी. त्यानंतर राज्याची न्यूज जर पाहिली तर अगदीच पुणे मतदारसंघामध्ये सर्वात कमी तर बीड मतदारसंघामध्ये 68% मतदान आपल्याला काल पाहायला मिळालं. त्यानंतर नेक्स्ट न्यूज, पृथ्वीराज चव्हाण यांचा इंटरव्ह्यू स्किप करू शकता. जहाल नेता वसूसह 2 महिला नक्षली ठार. C-60 दलाच्या कारवाईत मोठा शस्त्रसाठा जप्त. चांगली गोष्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज, CBSEच्या निकालात वाढ. त्यानंतर पुढे चला, हे सर्व काही आपल्यासाठी गरजेचं नाही, स्किप करू शकता. CBSEच्या 10वी-12वीच्या निकालात वाढ ही पहिली न्यूज आत्ताच पहा. तर त्याचं विश्लेषण, राज्याच्या 12वीचा निकाल 89.77% तर 10वीचा निकाल 96.53% लागलेला आहे. तर पुणे विभागात 96% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळतील. ओके, त्यानंतर पुढे चला. जेरबंद वाघाच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण हा प्रश्नचिन्ह. वन खात्याच्या कारभाराचा प्रश्नचिन्ह. 2 वाघाच्या झुंजीत एकाचा मृत्यू. त्यानंतर इथे वन संरक्षक यांचं मत मांडण्यात आलेलं आहे. ती न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची आहे पहा. तर वाघांमुळे लोकांचा जीव धोक्यात येत असेल तर त्या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमावलीत नमूद आहे. या वाघाने माणसांवर हल्ला केला नसला तरीही शेतातील मोठमोठ्यांमध्ये जाऊन जनावरे मारली. त्याचा मुक्काम जास्तीत जास्त शेतात असल्याने गावकऱ्यांना शेतात काम करणे कठीण झाले होते. त्यामुळे त्याला जेरबंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, असं प्रादेशिक वन संरक्षक श्रीलक्ष्मी ए यांनी काल म्हटलेलं आहे. मग यालाच अनुसरून पहा, UPSC 2023 मध्ये प्रिलिमला प्रश्न आलेला होता. त्यामुळे म्हणतोय पहा, मी डेली न्यूजपेपर का महत्त्वाचा आहे यासाठीच थोडेसे PYQ घेऊन आलेला आहे. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जे कोणी सिरियस ॲस्पिरंट असतील ना, त्यांना प्लीज हा व्हिडिओ शेअर करत चला. ओके, आजपर्यंत मी असं कधी म्हटलेलं नाही. मर्जी त्यांची आहे शेवटी. ओके, म्हणजे तुम्ही जरी शेअर केलात ना, त्यांनी व्हिडिओ पाहतील किंवा न पाहतील ते त्याचा इफेक्ट नाही आहे. पण अगदी जर शक्य झालं ना तर आपण ज्ञान दिल्याने वाढतं. अगदी त्या धर्तीवर जर म्हटलं तर हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अगदी पोहोचण्याचा प्रयत्न करत चला. असं एक माझं एक हेतू आहे, असं तुम्ही स्पष्ट करू शकता तिथे. ओके, तर आता पहा, थोडंसं तुमचा वेळ घेतला. आता परत आपण काय करूयात, 2023चा जो प्रश्न होता ना त्याला थोडंसं डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, कम्युनिटी रिझर्वबद्दल हा प्रश्न आलेला होता. ओके, मग पहिलं स्टेटमेंट आहे, द चीफ वाईल्ड लाईफ वार्डन ऑफ द स्टेट बिकम्स द गव्हर्निंग ऑथॉरिटी ऑफ सच फॉरेस्ट. ओके, कम्युनिटी रिझर्वचे फॉरेस्टचे जे चीफ वार्डन असतील ना ते त्याचे अधिकारी असतील का, तर बिलकुल बरोबर आहे. हे स्टेटमेंट पहिलं बरोबर आहे. त्यानंतर द हंटिंग इज नॉट अलाउड इन सच एरिया. त्यानंतर थर्ड आहे, पीपल इन सच एरियाज आर अलाउड टू कलेक्ट नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूस आणि पीपल ऑफ सच एरियाज आर अलाउड ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. ओके, म्हणजे हे 4 स्टेटमेंट आपल्याला देण्यात आलेले होते. तर याचं उत्तर आहे फक्त 2. आता पहा याच्यामधले 2 उत्तरं कोणतं, हे आणि हे योग्य उत्तर असतील. बाकीचे हे थोडेसे चुकीचे असणार आहेत. कारण पहा, नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूसला आपण तिथं देऊ शकतो का परमिशन, तर देऊ शकत नाही. पहा, कारण रिझर्व केलेलं आहे. एखादी फॉरेस्ट जर तुम्ही रिझर्व करता तर तिथं शेतकऱ्यांना वगैरे परमिशन देता का तिथं, तर बिलकुल नाही. आता आजच्याच वाघाची न्यूज पहा ना, एका वाघाचा तिथं मृत्यू झालेला आहे. कशामुळे मृत्यू झाला, आता पहा, जर शेतकऱ्यांना वगैरे जर तिथं आपण एंट्री दिली, कम्युनिटी रिझर्व आहे किंवा एखादी वाईल्ड लाईफ फॉरेस्ट वगैरे आहे, त्या फॉरेस्टमध्ये जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला शेती करण्यासाठी वगैरे जर तुम्ही काय तिथे परमिशन जर दिली तर ते योग्य असेल का, तर बिलकुल असणार नाही ना. म्हणजे लगेच वाघ त्याला फाडून खाणारच, अशा पद्धतीनेच आहे ना. म्हणजे शब्दाला थोडंसं जाऊ नका तुम्ही, माझी पण बोलीभाषा त्या टाईप येणारच आहे ते शिकवताना. पण अगदी मला जे काही म्हणायचं आहे ना ते तुम्ही प्लीज लक्षात घेत चला. असे प्रश्न डायरेक्टली आपल्याला सरप्राईज इव्हेंट असतात UPSC-मध्ये. ओके, मी डायरेक्टली यामुळेच घेतलेलं आहे. आता हे कम्युनिटी रिझर्व म्हणजे काय वगैरे हे जे काही सांगायचं आहे ना ते तुम्ही प्लीज एन्व्हायरमेंटचं जे बुक वगैरे असेल ना त्यामध्ये हे सर्व काही दिलेलं आहे. व पहा, आपण क्लासेस घेत नाही, तर मी तुम्हाला फक्त एक इंट्रोडक्शन देत आहे किंवा एक बॅकवर्ड लिंकेजेस अशा पद्धतीने येतील, हे फक्त तुम्हाला सांगण्याचं काम करत आहे आपल्या डेली न्यूज अनालिसिसमधून. ओके, त्यामुळे पहा, जिथं मला गरजेचं वाटतं ना किंवा UPSCने याच्या पूर्वी, आता पहा 1979 पासूनचे माझ्याकडे काय आहेत बुक वगैरे आहेत. आय थिंक आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला ते व्हिडिओ पण मिळतील. गेल्या वर्षी मी तो मेथड चालू केली होती, म्हणजे जेव्हा प्रिलिम झाली ना 2023ची, त्यावेळेसच लगेच मी काय केलं होतं, 1979 पासूनची UPSCची PYQ घेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला मिळणारा रिस्पॉन्स अगदीच कमी होता. व पहा, प्रॉब्लेम कसा आहे आपल्यामध्ये की MPSC करणारे विद्यार्थी थोडेसे कमी आहेत व त्यातल्या त्यात MPSC राज्यसेवा
करणार आहे. ओके, आता जे विद्यार्थी ना MPSC राज्यसेवा 2025चे जे विद्यार्थी आहेत ना, त्यांनी प्लीज मला कॉन्टॅक्ट करा, असं एक माझं प्राथमिक हे असेल. म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये तरी तुम्ही प्लीज माझ्याशी थोडंसं संवाद साधत चला, कारण मला समजून येईल की कोणते विद्यार्थी कितपर्यंत आहेत. ओके, आता जे कंबाईनचे विद्यार्थी आहेत ना, त्यांनी पण मला थोडंसं एकदा मी एक हे करेन, काय आपलं एक पोल देण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. तर त्या पोलमध्ये प्लीज उत्तर द्या, MPSC कंबाईनचे किती विद्यार्थी आहेत व MPSC डायरेक्टली हे 2025ची परीक्षा देणारे किती विद्यार्थी आहेत. ओके, कारण आपलं टार्गेट ऑडियन्स आता माझ्या पद्धतीने तरी डायरेक्टली कोण असेल, UPSC 2025चे विद्यार्थी आणि MPSC राज्यसेवा 2025चे विद्यार्थी आपलं टार्गेट ऑडियन्स आहे. ओके, त्यामुळे ना आपण जे डेली न्यूज ॲनालिसिस घेत आहोत त्याचं खूप त्यांना मदत होईल असं डायरेक्टली मला तरी इंट्युशन माझे तरी आहेत पहा. ओके, व परिपूर्णरित्या मी देण्याचा नक्की प्रयत्न करत असेल. त्यानंतर पुढे चला, सत्ता बाजार स्किप करू शकता, यातून म्हणजे एकही न्यूज मला कामाची वाटली नाही. त्यानंतर पहा त्यांना काय वाटेल. आता हा प्रश्नचिन्ह दिलेला आहे व इथं कोणी लिहिलेला आहे, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य यांनी हा लेख लिहिलेला आहे. व खऱ्या अर्थाने जर पाहिलं, नरेंद्र मोदी यांनी जे टीकास्त्र केलं त्याच्या विरोधात हा लेख आलेला आहे. म्हणजे अगदी आता याच्याबद्दल बोलू नये, पण तुम्हाला समजून आलं असेल म्हणजे हे असं कसं होऊ शकतं असा मला प्रश्न पडला, त्यामुळे मी स्किप केलेला आहे तो लेख. म्हणजे हा लेख वाचूच नका तसं डायरेक्टली म्हणेल मी, म्हणजे ते दिशाभूल करण्यासारखं होईल आपल्यासाठी. त्यानंतर पुढे 1 गुन्हा 1 खटला आणि 1 शिक्षा, अनुच्छेद 20(2) मधील ही तरतूद पुराव्याअभावी निर्दोष सुटलेल्या व्यक्तीसाठी मात्र लागू नाही. आता मला सांगा, आपण कालच पाहिलेलं आहे आर्टिकल 20 आपण काल पाहिलेलं आहे, त्यामध्ये पहिलं, दुसरं, तिसरं हे 3 उपकलम पण आपण काल तिथे पाहिलेले आहेत. व तिथे मी सांगितलं होतं की स्वतःच्या विरोधात जाण्याचा तिथे काय म्हणतो, म्हणजे आता उद्या ते येईल, काल 20(1) आलेलं होतं, ज्याला आज काय होतं रेट्रोस्पेक्टिव्ह आपल्याला तिथे लागू होऊ शकणार नाही. त्यानंतर आता दुसरं आलेलं आहे डबल जिओ पार्टी म्हणजेच काय पहा, आज किती आहे 14 मे. ओके, 14 मे नुसार IPC चालू आहे, बरोबर. मग पहा इथं मी शिक्षा वगैरे भोगून आलेला आहे किंवा 100 रुपये मला दंड वगैरे ठोठावण्यात आलेला आहे. ओके, मग ह्या 100 रुपये दंडाची किंवा हे जी आज घडलेली जो गुन्हा वगैरे होता याला डबल जिओ पार्टी वगैरे तिथे देण्यात येणार नाही. म्हणजे एकदा शिक्षा भोगली ना मी, त्याला डबल एकदा शिक्षा मला होऊ शकत नाही. म्हणजे न्यायालयामार्फत मला डबल शिक्षा एकाच गुन्ह्यासाठी होऊ शकणार नाही. तेच म्हणजे काय, आर्टिकल 20 कलम 2 म्हणजे 20.2 हे काय आहे, कलम डबल जिओ पार्टी संदर्भात आहे. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. व काल आपण काय पाहिलेलं होतं, तर जो गुन्हा म्हणजे पहा जो कालावधीमध्ये गुन्हा घडलेला आहे म्हणजे जेव्हा गुन्हा घडलेला आहे ना तेव्हा जो कायदा लागू होता त्या कायद्यानुसार शिक्षा होईल असं देण्यात आलं होतं. व त्याला मी रेफरन्स घेऊन तुम्हाला वोडाफोनची केस पण सांगितलेली होती. जर ज्या विद्यार्थ्यांनी ती केस नाही पाहिली तर प्लीज एकदा ती वापस जाऊन तुम्हाला ती पाहायचं आहे. ओके, रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेसबद्दल UPSC 2022ला प्रश्न आलेला होता, त्यामुळे याच्या पुढे पण कदाचित येऊ शकेल, यासाठी ते न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ओके, त्यानंतर आजचा हा आलेला आहे लेख. तरी पण एकदा म्हणजे पहा फंडामेंटल, आता याच्यामध्ये बॅकवर्ड लिंकेजेस काय आहेत, तर फंडामेंटल राईट तुम्हाला पाठ करणं गरजेचे आहेत. फंडामेंटल राईट पार्ट 3 आपल्या भारतीय संविधानामध्ये येतात, त्यामुळे प्लीज एकदाच सर्व काही फंडामेंटल राईट पाठ करून ठेवा. पहा UPSCमध्ये सर्वात महत्त्वाचे टॉपिक म्हटलं तर फंडामेंटल राईट, त्यानंतर DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज, हे तिन्ही टॉपिक ना तुम्हाला पाठ पाहिजेच. ओके, म्हणजे ह्यांचे जे कलम आहेत ते डायरेक्टली तुम्हाला पाठ पाहिजे गरजेचंच आहे, कारण त्यावरून कुठूनही प्रश्न परीक्षेला विचारलं जाऊ शकतो. ओके, आता याचे जर प्रश्न काढायचे म्हटलं DPSP फंडामेंटल राईट्सचे वगैरे तर अगदीच भरपूर निघतील ते प्रश्न. व अगदी जर वेळ मिळाला तर त्याबद्दल केव्हा तरी चर्चा करता येईल, पण तुम्हाला हे सर्व काही तुम्हाला पाठ असणं गरजेचे आहेत. ओके, तर हे तुमचं आजचं होमवर्क असेल. फंडामेंटल राईट, DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज हे तुम्ही पाठ करायचे आहेत. त्यानंतर डोळे वटारता राजकीय लष्करी पातळीवर आपणास आव्हान देणारा चीन हाच आपला सर्वात मोठा व्यापारी भागीदार ठरला आहे. ओके, सर्वांना माहिती आहे ग्लोबल ट्रेड रिसर्च इन्स्टिट्यूटची काल रिपोर्ट आलेली आहे, म्हणजे आठवड्यात रिपोर्ट आली व या रिपोर्टने एक अचंबित करणारी डाटा दिला. तो डाटा म्हणजे असा की चायनासोबत आपण जास्तच काय केलेलं आहे, व्यापार केलेला आहे असा, किंवा चायनामधून आपण जास्त इम्पोर्ट केलेलं, म्हणजे टॉपचा देश कोणता आहे भारतासोबत भागीदारी करणारा किंवा व्यापार करणारा, तो चायनाच आहे. व ही आकडेवारी पहा 2019 पासून ते 2024 पर्यंत जास्तच वाढली असं ही आकडेवारी आपल्याला दर्शवते. म्हणजे ही आकडेवारी खूपच थक्क करणारी आहे असं आपल्याला इथं
प्राथमिकरित्या पाहता येतं. पण आता कदाचित ही आकडेवारी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मान्य करते किंवा नाही करते याबद्दल अद्याप संभ्रम आहे. ओके, त्यामुळे पहा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जर मान्य केलं नाही तर स्किप करू शकतो आपण. पण आता ही माहिती असणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने, कारण पहा यावर्षी इकॉनॉमिक सर्वे पण आलं नाही आहे. ओके, इकॉनॉमिक सर्वे आता इलेक्शन झाल्यानंतर पुढच्या टर्ममध्ये नक्की येईल इकॉनॉमिक सर्वे. मग त्यावेळेस समजेल की चायनामधून आपण खरंच इम्पोर्ट वगैरे जास्त वाढवलेली आहे का, किंवा आपला व्यापारी जे टक्केवारी आहे ती किती वगैरे वाढली ती आपल्याला तेव्हा समजेल. पण आता अद्याप आपल्याला ते समजत नाही. आता ही प्रायव्हेट रिपोर्ट आहे, त्यामुळे आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मान्य करेल किंवा न मान्य करेल हे त्यावरती असेल. तरी देखील आपण ही रिपोर्ट एकदा पाहून घेऊयात. तर पहा, आपली निर्यातातील घट म्हणजे आपण चायनाला 2014च्या दरम्यान वगैरे 2014 ते 19पर्यंत जेवढं इम्पोर्ट करत होतो म्हणजे एक्सपोर्ट करत होतो, ओके, त्यामध्ये घट झालेली आहे. पहा किती, 0.6% घट झालेली आहे. चायनाला आपण जे निर्यात करत होतो त्यामध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते. पण किती, 44.7% इन्क्रीज झालेली आहे इम्पोर्टमध्ये. म्हणजे आपण जे देत होतो ना त्यामध्ये घट झालेली आहे. आपण पहा, हा आपला प्यारा भारतामधून जे देत होतो आपण त्यामध्ये 0.6% घट झालेली आहे. 0.6% घट झाली. व चायनामधून जे इम्पोर्ट करतो ना त्यामध्ये 44.7% म्हणजे जवळपास 45% वाटा जास्त वाढलेला आहे चायनामधून. म्हणजे पहा, हे खूप दुर्दैव आहे. किंवा म्हणजे एकीकडे आपण टिकटॉक बॅन केलं वगैरे 2020चा तुम्हाला काय आठवत असेल, म्हणजे अगदीच चायना आणि इंडिया बॉर्डर क्लॅश वगैरे झालं. मग त्यानंतर लाल अंक वगैरे तशा पद्धतीने ते न्यूज वगैरे चालत असा. मग पहा, त्यावेळेसचा जर भारत वगैरे पाहिला तर ते अगदी म्हणजे खूपच हे दाखवण्याचा प्रयत्न वगैरे केला की आम्ही म्हणजे चायनाच्या विरोधात खूप जात आहोत वगैरे तसं, किंवा बॅन चायना वगैरे झाले, ते ॲप्लिकेशन वगैरे आपण बॅन केली. पण रियालिटीमध्ये ते खरंच सर्व काही बॅन झालं का, तर बिलकुल नाही. पहा, उलट 45% वाटा त्यांचा वाढलेला आहे व्यापारामध्ये. मग आता पहा, अगदीच प्रश्न पडला असेल की 2019 नंतर एवढा ट्रेड कशामुळे वाढला, कारण 2020मध्ये तर कोविड आलं होतं व आपण सर्व ॲप्लिकेशन वगैरे बॅन केले होते, तरी देखील हा ट्रेड किंवा म्हणजे हा व्यापार एवढा जास्त 45% वाढला कसं काय. तर सर्वांना माहिती आहे इलेक्ट्रिक व्हेकल आज सध्याला आपण पोल्युशन फ्री इलेक्ट्रिक व्हेकल आहे म्हणून घेत असतो, पण त्याचं ते तर वेगळंच आहे कहाणी. पण तरी देखील पहा, इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये काय असते, बॅटरी असते. बॅटरीला बनवण्यासाठी आपल्याकडे काय लागेल, लिथियम लागेल, कोबाल्ट लागेल. ओके, मग ते कुठून येतं, आज आपण त्यामध्ये सफिशियंट आहोत का, आत्मनिर्भर आहोत का, बिलकुल नाही. मग ते कुठून आणतो आपण, चायनाकडून. ओके, तर हेच कारण आहे ना. ओके, त्यानंतर चिप. आता सध्याला भारत देश बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण कोणासोबत भागीदारी केली, तैवानसोबत आपण भागीदारी करत आहोत व ते अगदी चांगल्या पद्धतीने आहे. पहा, आत्मनिर्भर भारत बनायचं आहे, ते आपल्यासाठी गरजेचं आहे. मग पहा, चिप उद्योग कुठं आहे, तर अगदीच कुठून, चायनामधूनच येतो. त्यानंतर तुम्ही जो मोबाईल फोन यूज करता, त्यानंतर जो लॅपटॉप यूज करता, ते पण कुठून येत आहे, चायनामधूनच येत आहे. आता अगदीच ॲपल जरी घेतला तुम्ही तर मेड इन कॅलिफोर्निया, असेंबल्ड इन चायना, एक्सपोर्टेड इन इंडिया, अशा पद्धतीने ते ॲपलचं डिव्हाइस असतं. किंवा अगदीच दुसरे कोणतंही डिव्हाइस घ्या तुम्ही, त्यामध्ये आपल्याला एकच दिसतं की चायनामधूनच ते एक्सपोर्ट झालेलं आहे. मग हे मोबाईलचे डिव्हाइसेस असू द्यात किंवा कोणतंही इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे असू द्या, त्यामध्ये चायनाची भागीदारी आपल्याला जास्त असलेली आपल्या इकडे बेसिकली पाहायला मिळत आहे. मग हेच तर नेमकं कारण आहे ज्यामुळे चायना आज आपल्याला जास्त एक्सपोर्ट कंट्रीजमध्ये आपल्याला जास्त राहिलेला आपल्याला दिसत आहे. ओके, मग त्यानंतर पहा, लॅपटॉप, संगणक याबाबतचे वास्तव्य असेल. अलीकडे सौर ऊर्जा, विजेवर चालणाऱ्या चारचाकी मोटारींबाबतचे बरेच कौतुक केले जाते. आपल्याकडे तर आता यापुढील युग यांचेच असाच अजागळ समाज अनेकांना दिसतो. तरी देखील पहा, जरी असा गोड समज जरी असला तर ते आपण कुठून घेत आहोत, तर चायनामधूनच घेत आहोत. हे कदाचित सर्वांना समजण्याचं गरजेचं आहे. ओके, कारण पहा, जे चिपसेट वगैरे लागणार आहेत इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये, त्यानंतर त्याची जी बॅटरी आहे ती बॅटरी पण आपण स्वतः बनवत नाही. त्यानंतर याच्यापूर्वी पहा, आय थिंक 2015मध्ये UPSCने प्रश्न पण विचारलेला होता सोलार बॅटरीबद्दल. ओके, की सोलार बॅटरीमध्ये आपण सफिशियंट नाही, तर तेव्हाचा प्रश्न पहा आज आपल्याला लेख आलेला आपल्याला बेसिकली दिसून येत आहे. मग आता सध्याला हे जर बातमी चर्चेत असेल तर 2015चे जी UPSCने विचारलेला प्रश्न होता तो परत रिपीट होऊ शकतो ना, तर बिलकुल होऊ शकतो. फक्त आता प्रश्न काय असतील, फक्त त्याचे पर्याय बदललेले असतील, पण ते जे स्टेटमेंट 2015चे होते ना ते परत एकदा विचारले जाऊ शकतील. तो 2015चा प्रश्न मी आणला नाही, पण उद्याच्या लेक्चरमध्ये वगैरे आपण डिस्कस करण्याचा नक्की प्रयत्न करूयात. ओके, तर आता पहा, मग एवढं ट्रेड वगैरे असताना आता भारत सरकार काही करत आहे किंवा नाही, तर अगदीच करत आहे. पहा, भारत सरकारने प्रोडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह ही PLI ही स्कीम त्यांनी चालू केलेली आहे. PLI म्हणजे पहा, जेवढे प्रोडक्ट तुम्ही वगैरे बनवता त्यामध्ये जे टॅक्स वगैरे लागेल ना त्याला रियायत देण्याचा प्रयत्न ह्या PLI या स्कीममधून
करण्यात आलेला आहे. ओके, म्हणजे आत्मनिर्भर भारतसाठी चालना देण्याचा प्रयत्न इथून केलेला आहे. पण प्रॉब्लेम काय आहे पहा, आत्मनिर्भर भारत आपण अगदी मोबाईल कंपनीमध्ये पण आपण आत्मनिर्भर बनू शकतो किंवा आपण आत्मनिर्भर मोबाईल बनवण्यामध्ये पण होऊ शकतो. पण प्रॉब्लेम काय आहे तर चिपचा तुटवडा. ओके, व चिपसाठी काय लागतं आपल्याला, अगदीच कोबाल्ट वगैरे लागेल. ओके, मग ते कोबाल्ट कुठं भेटतं, आता सध्याला आपलं जम्मू काश्मीरमध्ये वगैरे त्याचे साठे सापडलेले आहेत. मग तिथं इंडस्ट्रियलायझेशन वगैरे होणं खूप गरजेचं आहे. ओके, मग ह्या समस्या पण तिथं आपल्याला दिसून येत आहेत. त्यानंतर अगदीच चिपमध्ये काय आपण सध्याला आत्मनिर्भर तर नाही, मग ते परत आपला आत्मनिर्भर होण्यासाठी कोणाची मदत घेणं गरजेचं आहे, तर चायनाची मदत घेणं पण गरजेचंच आहे. मग पहा, आपल्याला चायनाशिवाय आज आपण आत्मनिर्भर बनू शकत नाही, ही एक थोडीशी एक शोकांतिका आहे, ही आपल्याला सर्वांना मान्य करणं खूप गरजेचं आहे. पहा, चायनाने आता अगदीच चायनाने पण पहा USA कडून काय केलं, पूर्वी USA आणि चायनाचा ट्रेड खूप असायचा. पण जेव्हा डोनाल्ड ट्रम्प आले व डोनाल्ड ट्रम्पला चायनाचा जेव्हा खेळ समजला ना, त्यावेळेस त्यांनी हात तोडून टाकला व हात तोडल्यानंतर लगेच चायनाने स्वतः आत्मनिर्भर झाल्याचं पण त्यांनी काय दृष्टिकोनास आणून दिलं. कारण सर्वांना माहिती आहे चायनाने 2000 पासूनच काय अमेरिकेसोबत वगैरे तशा पद्धतीने हात मिळवणी केली होती. ओके, पहिल्यांदा तो रशियासोबत होता, रशियापासून पुन्हा ते अमेरिकेसोबत गेला व स्वतःचं जेवढं फायदा करून घेता येईल तेवढं फायदा करून घेण्याचा प्रयत्न चायनाने याच्यापूर्वी केलेला आहे. ओके, हे जे सर्व काही गोष्टी आहेत ना, हे तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनमध्ये शिकून घेणार आहात की चायनाने कशा पद्धतीने म्हणजे त्यांचं व्हिजन वगैरे ठेवलेलं होतं. पण आपण सध्याला तसं व्हिजन वगैरे करून आणलेलं आहे का, PLI ही स्कीम वगैरे आपण आणली, ठीक आहे, किंवा आपण एकीकडे म्हणतो की लाल अंक वगैरे आम्ही दाखवणारा वगैरे आहोत, हे सर्व काही करतो. पण आज देखील सध्याला आपण आत्मनिर्भर भारत होण्यासाठी प्रयत्न करत आहोत का, फक्त एक स्कीम तिथं देऊन चालू शकत नाही, तर आपल्याला पण तिथं तशा पद्धतीने इंडस्ट्रीज वगैरे तिथं हे करणं, म्हणजे काय म्हणतो आपण तिथं इंडस्ट्रीजला वगैरे चालना देणं हे पण गरजेचं आहे. आणि आता पहा, आपण अगदीच ओप्पो, विवो, सॅमसंग असू द्या किंवा ॲपल असू द्या, हे सर्व मोबाईल आपण फक्त तिथूनच जर आयात करत असू तर ती अगदी एक शोकांतिका आहे. आपण कधीच देशामध्ये आत्मनिर्भर होऊ शकत नाही. म्हणजे पहा ना, आपल्याकडे पूर्वी लावा कंपनी होती, आज देखील आहे म्हणा. त्यानंतर मायक्रोमॅक्स, ओके, ते बुक्कीचा मोबाईल. ओके, मग हे मोबाईल वगैरे आज कुठे आहेत, त्यांना आपण तिथं म्हणजे चालना वगैरे दिली का, तर बिलकुल दिलीच नाही. ओके, आता अगदी ते मोबाईल कशामुळे कमी झाले हे सर्वांना माहिती आहे, त्याचं मार्केट डाऊन वगैरे ते डाऊन झालेलं ते आपण मान्य करतो. पण आपण भारत देश किंवा म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने वगैरे मायक्रोमॅक्स असू द्या किंवा लावा वगैरे ज्या कंपन्या असू द्या, यांना त्यांनी चालना देण्यासाठी काही प्रयत्न वगैरे केले का, तर बिलकुल केले नाहीत. आता अगदीच तिकडून कस्टम ड्युटी जरी वाढवली तरी या कंपनीला अर्थसहाय्य देणं पण खूप गरजेचं होतं. किंवा पहा, अगदीच सॅमसंग कंपनीकडून वगैरे, आता ॲपलचं तरी जाऊ द्या, त्यांनी देणार नाहीत आपल्याला, पण सॅमसंग कंपनीसोबत वगैरे भागीदारी करून ह्या मायक्रोमॅक्स कंपनीला वगैरे थोडंसं त्यांनी चालना देणं पण खूप गरजेचं होतं. त्यावेळेसच आपण काय झालं असतो पहा, तर आत्मनिर्भर इथे कदाचित होऊ शकलो असतो मोबाईल कंपनीमध्ये पण पहा, प्रॉब्लेम आपल्याकडे तो नाही आहे, तर आपल्याकडे व्हिजन कमी आहे, ही आपल्याकडे मुख्य प्रॉब्लेम इथं आहे. ओके, आता पहा, लावा कंपनी असू द्या किंवा मायक्रोमॅक्स कंपनी असू द्या, आज देखील ते येतील, पण आता सध्याला ते कुठं, ॲपल असू द्या किंवा सॅमसंग वगैरे असू द्या, हे 5G मध्ये तेव्हा चालले होते. किंवा पहा, आता जर ॲपलचं बेस्ट उदाहरण जर द्यायचं म्हटलं ना, तर 2017मध्येच त्यांनी काय ई-सिम घेऊन आले होते. ओके, ई-सिम तेव्हाच त्यांनी घेऊन आले होते, म्हणजे त्यांचं व्हिजन पहा. व आपलं आत्ता ई-सिम आणखीन जे इंडियन व्हर्जनचे जे मोबाईल वगैरे आहेत ना, त्यामध्ये ई-सिम आपल्याला सापडत नाही. आत्ता सॅमसंग आणि ॲपलमध्ये दोघांमध्येच ई-सिमची संकल्पना आहे. ओके, म्हणजे पहा, जे दुसऱ्या कंपनीचे मोबाईल आहेत ना, त्यामध्ये तर ई-सिम येतच नाही. ओके, मग पहा, लावा आणि मायक्रोमॅक्स ह्या कंपन्यांना जर ई-सिम वगैरे आणायचं असलं, म्हणजे ते तर किती, म्हणजे खूप व्हिजन असण्याची खूप गरज आहे. मग हे व्हिजन आपण काय आपल्या भारतीय कंपन्यांमध्ये वगैरे देऊ शकत नाही, ही एक सध्याला मोठी शोकांतिका आपल्याला इथं दिसून येत आहे. ओके, आता परीक्षेला मेन्स एक्झाममध्ये वगैरे जर परीक्षेला असा प्रश्न आला, तर तुम्ही हे PLI वगैरे ह्या स्कीम नक्की लिहू शकता. त्यानंतर जे आपले नोट्स आहेत त्यामधून पण हे इनपुट टाकू शकता, पण तिथं एक पॉईंट लिहू शकता, नक्कीच एक व्हिजन. ओके, म्हणजे आपण तशा पद्धतीने व्हिजनच ठेवलं नाही की बाबा आपल्याला इंडस्ट्रीज वगैरे तशा पद्धतीने डेव्हलप करायच्या आहेत. किंवा आता पहा, एक कंपनीला घेऊन आपण टार्गेट कदाचित केलंच नाही आहे. ओके, मोबाईलमध्ये ही कंपनी असेल अग्रेसर, हे आपण केलं नाही. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आता पहा, प्रत्येक जी कंपनी आहे ना, ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून थोडंसं पुढे जाण्याचा वगैरे प्रयत्न करत आहे. पण आज देखील आपण तिथे केलेलं आहे का, व्हिजन तिथं धरलं का, तर बिलकुल नाही. आता पहा, चायनाने काय केलेलं आहे, गुगलला तिथं डायरेक्टली बॅन आहे. मग तिथं त्यांनी स्वतःचं बायडू वगैरे तिथं त्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे त्यांची वेगळी सर्च इंजिन वगैरे आहे. त्यानंतर त्यांचं एक वेगळं व्हॉट्सॲप आहे. ओके, बायडू आय थिंक हे आहे, GPS आहे, आय होप. मी परत एकदा बायडू हे सर्च करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, थोडंसं मला कन्फ्यूज झालेलं आहे बायडूबद्दल. त्यानंतर WeChat आहे, आय थिंक, यस, म्हणजे व्हॉट्सअप तिथं चालत नाही, तर तिथं त्यांचं वेगळं चालतं. मग तशा पद्धतीने त्यांनी स्वतःचं प्रमोशन करून चायना पुढे गेलेलं आहे पहा. पण आपण डायरेक्टली बॅन करणं वगैरे, हे टोटल बॅन वगैरे, हे संकल्पना चुकीच्या आहेत. मी म्हटलं ना की 2000 पर्यंत त्यांनी
2000 पासून अमेरिकेचा हात धरून होते ते, व अमेरिकेपासून जेवढं शिकता येईल ना तेवढं त्यांनी शिकून घेतलेलं आहे. मग अगदी तशा पद्धतीने व्हिजन ठेवून भारताने पण अगदी थोडंसं स्वतःची प्रोग्रेस करून घेणं वगैरे गरजेचं आहे. आता पहा, आपल्याला मान्य करता येईल की इंडस्ट्रीशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही किंवा चायनासोबत आपण करार तोडू शकत नाही. आपला आत्मनिर्भर जर व्हायचं असेल ना तर सर्व गोष्टी आपल्या भारतामध्ये कंप्लीट करण्यासाठी थोडंसं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता लास्ट इयर सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वांना माहिती आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं की आतापासून जे पीसीज वगैरे आहेत किंवा लॅपटॉप वगैरे जे असतील इलेक्ट्रॉनिक्स, ते आपण बॅन करत आहोत किंवा इम्पोर्ट करायला त्यांनी काय दिली, बॅन केलेलं होतं चायनामधून. पण लगेच काय त्याचे पडसाद वगैरे उमटत होते, त्यामुळे आपण काय केलं, परत ते बॅन उठवलेलं आहे. जे म्हणजे लॅपटॉप वगैरे जे आपण आयात करतो ना त्याला बॅन करण्यात आलं होतं सप्टेंबर महिन्यामध्ये. मग ते बॅन आपण परत उठवलं. का उठवलं तर आपल्याला पहा त्या लेवलची टक्कर देण्यासाठी कोणती भारतीय कंपनी अवेलेबलच नाही आहे ना. त्यामुळे आपला पहा आत्मनिर्भर भारतऐवजी आपला चायनावरतीच निर्भर राहावं लागतं, हे इथं बेसिकली कंपल्सरी सांगता येतं. ओके, आय होप तुम्हाला जे मी काही पॉईंट वगैरे सांगितलेले आहेत ना ते योग्यरित्या समजत आहेत. आता पहा, तुम्ही नोट्स वाचून ना सर्व काही हे लिहू शकता, पण तुम्हाला संकल्पना एकदा समजली ना तुम्ही नोट्स स्वतःचे पण बनवू शकता. ओके, त्यामुळे मी जे काही बोललेलं आहे ना ते तुम्ही फक्त थोडंसं आत्मसात करा. बाकीच्या गोष्टी तुम्हाला आय होप समजून आलेल्याच असतील. ओके, त्यानंतर मोदींना वस्तुस्थिती माहीत आहे, पण आता हे डॉट 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 जुलिओ रॉबिरो यांनी हा लेख लिहिलेला आहे. आता पहा, हा लेख मी तुम्हाला स्किप करायला सांगितला, म्हणजे हा लेख आणि इथला जो लेख आहे ना हे दोघांच्या एकाच्या विरोधात आहेत. पण या लेखमध्ये एक संकल्पना आलेली आहे की जे बांगलादेश आहे तो बांगलादेश कशामुळे आज आत्मनिर्भर वगैरे झालेला आहे या संदर्भात थोडंसं बोलण्यात आलेलं आहे. व UPSCने एक प्रश्न विचारलेला होता, त्या संदर्भात थोडंसं आपण पाहूयात. ओके, तर डायरेक्टली मी इथं घेऊन आलेला आहे तो प्रश्न. पहा कुठे आहे, एक मिनिट द्या. हां, तर पहा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. हा 2020चा प्रश्न आहे. द व्हॅल्यू ऑफ इंडो श्रीलंका ट्रेड हॅज कन्सिस्टंटली इन्क्रीज्ड इन द लास्ट डिकेड. श्रीलंकेसोबतचं आपलं जे ट्रेड आहे ते वाढलेलंच आहे, कन्सिस्टंटली वाढलेलं आहे असं पहिलं स्टेटमेंट आहे. त्यानंतर टेक्स्टाईल आर्टिकल्स कन्स्टिट्यूट अन इम्पॉर्टंट आयटम ऑफ ट्रेड बिटवीन इंडिया अँड बांगलादेश. म्हणजे बांगलादेश आणि भारतामध्ये टेक्स्टाईलचं जे आदानप्रदान आहे ती वाढलेली आहे असं, किंवा एक महत्त्वपूर्ण आदानप्रदान आहे असं सेकंड स्टेटमेंट आहे. आणि थर्ड स्टेटमेंट आहे पहा, इन द लास्ट 5 years नेपाळ हॅज बिकम द लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर ऑफ इंडिया इन साऊथ एशिया. म्हणजे पहा, नेपाळ हा सर्वात जास्त आपला ट्रेडिंग पार्टनर झालेला आहे असं तिसरं स्टेटमेंट सांगतं. मग याचं योग्य उत्तर पहा, डायरेक्टली जरी तुम्ही म्हणजे WTO वगैरे जर रीड वगैरे केला असाल तर तुम्हाला डायरेक्टली त्याचं उत्तर समजून येईल की हे जे टेक्स्टाईल आर्टिकल आहे ना हे याचे आदानप्रदान किंवा म्हणजे बांगलादेश ना टेक्स्टाईलसाठी खूप फेमस झालेला आहे. व पहा, या लेखमध्ये पण बांगलादेशबद्दल देण्यात आलेला आहे की म्हणजे पहा, हा आपला प्यारा भारत व इथं आहे बांगलादेश. बांगलादेशमधून पूर्वी आसाम, मणिपूर, मिझोरम वगैरे जे नॉर्थ ईस्टर्न राज्य आहेत ना तिकडे बांगलादेशची खूप मोठी लोकसंख्या भारतामध्ये पलायन करायची. मग 1971ला म्हणजे इंदिरा गांधी यांनी काय केली, पाकिस्तानचे 2 तुकडेच करून टाकले व बांगलादेश स्वतंत्र झाला. मग बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर पहा हे जे इथून जे स्थलांतर वगैरे व्हायचं, ओके, जे स्थलांतर व्हायचं ना ते रोखण्यातला यश आलं. ओके, मग ते रोखण्यात यश आल्यानंतर देखील पहा तिथे रोजगाराच्या सोयीसुविधा वगैरे नव्हत्या. पण जेव्हा भारताने वगैरे तिथं कशाला मदत केली, टेक्स्टाईल इंडस्ट्रीज वगैरे उभारण्यात तिथं मदत केली आपण. कारण पहा, जो पश्चिम बंगालचा प्रदेश आहे तिथं ज्यूट इंडस्ट्री वगैरे जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येते. ओके, मग आपण काय केलं, बांगलादेशला वगैरे तशा पद्धतीने आर्थिक सहाय्य देखील तिथं केलेलं आहे. त्यामुळे काय प्रॉब्लेम झाली पहा, तेथील स्थलांतराची समस्या जी होती ना पूर्वी ती तिथं कमी झाली. व त्यामुळेच आज देखील पहा त्यामुळेच पहा टेक्स्टाईल आणि टेक्स्टाईल आर्टिकलमध्ये बांगलादेश पुढे गेला. व बांगलादेश एवढा पुढे गेला आज USA मध्ये पहा त्यांचे कपडे स्वस्त विकतात व आपले कपडे महाग विकतात. त्यामुळे आपल्याला थोडासा फटका पण तिथं भेटलेला आहे. त्यामुळे मी म्हटलं की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जेव्हा शिकता तुम्ही त्यावेळेस बांगलादेश आणि भारताचं जे भांडण लागलेलं आहे ते नेमकं त्याचं कारण आहे. आता आपण डायरेक्टली सरळ म्हणत नाही की तसं त्यांचं भांडण लागलं, पण पहा थोडंसं कोल्ड वॉर टाईप तिथं सिच्युएशन झालेली आहे. कारण टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये मी पुढे की तू पुढे, म्हणजे आपणच त्यांना शिकवलं पण ते थोडंसं आपलं चांगलं आलेलं आहे असं आपण इथं म्हणू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक सेकंड हे बरोबर आहे. ओके, मग आता पहा 2020ला प्रश्न कशाचं, इंडो श्रीलंका, त्यानंतर अगदीच बांगलादेश, म्हणजे हे आपले जे शेजारील राष्ट्र आहेत ना तिथून प्रश्न आलेला होता. मग पहा आता सध्याला रिपोर्ट पण आलेले आहे. मग UPSC विचारू शकणार नाही का प्रश्न इंडिया चायनाबद्दल, तर नक्कीच विचारू शकेल की पहा आज घडीला इलेक्ट्रिक व्हेकलमधील जी बॅटरी आहे त्या बॅटरीमध्ये लागणारं लिथियम आपण कुठून आयात करतो असा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते कुठून आयात करतो आपण, तर चायनामधून. ओके, कारण पहा इलेक्ट्रिक
इलेक्ट्रिक व्हेकल पण चर्चेत आहे व चायना पण चर्चेत आहे. दोन्हीचं जर कॉम्बिनेशन केलं तर लिथियम बॅटरी. ओके, आय होप तुम्हाला समजून आलं असेल. ओके, आता पहा लिथियमचे साठे कुठे आहेत किंवा जास्त कोबाल्ट कुठं सापडतो, हे जर सर्व प्रश्न आले ना तर ते वेगळीकडे. म्हणजे लिथियमचे साठे जर म्हटला तर लिथियम ट्रायंगल आपल्याला कुठं साऊथ अमेरिकेमध्ये आठवायचा आहे आणि कोबाल्ट जर म्हटलं तर कुठं काँगो. ओके, म्हणजे आफ्रिकन कंट्रीज आठवायचे आहेत. पण जर याचं कॉम्बिनेशन जर करून आपण डायरेक्टली लिथियमच आयात करतो, जे की इलेक्ट्रिक व्हेकलच्या बॅटरीमध्ये लागेल किंवा बॅटरीमध्ये किंवा बॅटरी जर म्हटलं तर आपण डायरेक्टली चायनामधून घेतो. ओके, म्हणजे कच्चा माल जर म्हटलं तर आफ्रिकन अमेरिकन देश आणि डायरेक्टली प्रोड्युस्ड माल जर म्हटलं तर ते कुठून आपल्याला चायनाकडून घेतला येतं. ओके, आय होप तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप असं विचारलं जाईल हे तुम्हाला योग्यरित्या समजलेलं असेल. म्हणजे हे काय असतील, बॅकवर्ड लिंकेजेस असतील. ओके, तर हे अशा पद्धतीने इथं विचारलं जाण्याची शक्यता आहेत. त्यानंतर आता हे याच्या पुढे पहा, एक न्यूज आहे, प्रचारासाठी जामीन देण्याची मागणी. सुप्रीम कोर्ट काय म्हणून काम करतं, तर सुप्रीम कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून काम करतं. मग त्याचं कलम तुम्हाला आपल्या याच्यामध्ये सांगायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट हे जेव्हा काम करतात त्यावेळेस त्यांचं कलम कितवं लागू होतं. ओके, दोघांचे पण कलम प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे आहेत, कारण आता वेळ भरपूर झाला आहे. म्हणजे पहा 31 मिनिट झालेलं आहे व आपण फक्त लोकसत्तामध्येच चर्चा करत आहोत, त्यामुळे थोडंसं आपल्याला पुढे जावं लागेल. ओके, त्यानंतर तर इथे आपल्यासाठी काही गरजेची न्यूज नाही, स्किप करू शकता. त्यानंतर डायरेक्टली आजच्या द हिंदूकडे वळूया. द हिंदूमध्ये पण 1-2 बातम्या कामाच्या आहेत, त्यानंतर आपण थांबणार आहोत. पहा, आजचं एडिटोरियल गरजेचं आहे का, तर पहा आजच्या एडिटोरियलमधून जास्त काही बातमी आपल्याला घेण्यासारखी नाही आहे, त्यामुळे मी ही पण बातमी स्किप केली, ही पण बातमी स्किप केली. आता इथं पण चायनाचं देण्यात आलेलं आहे, तर ते आपण चायनाचं फॅक्टर वगैरे सांगितलेलं आहे, काळजी करू नका. त्यानंतर डिक्लाइन पॉवर्टी रेशो ऑफ कंटिन्यूइंग ट्रेड, ह्याला पण स्किप करा. पॉवर्टीबद्दल इथून तुम्ही वाचून घेऊ नका, कारण एवढा आकडेवारी वगैरे लक्षात राहत नाही. व ज्या डेफिनेशन वगैरे आहेत MPSCचे जर तुम्ही PYQ पाहिलात तर त्यात फक्त कोणतं आयोग वगैरे बसलेलं होतं याबद्दलच परीक्षेला प्रश्न येतात, त्यामुळे याला मी स्किप केलेला आहे. आता पहा, इथून एक महत्त्वाचं हे आहे, चार्ट आहे, ही प्लीज लक्षात ठेवा तुम्ही. तर हे नावं आहेत रोगांची आणि यांची वॅक्सिन आहेत, म्हणून हे लक्षात ठेवा प्लीज. डिप्थेरिया, टिटॅनस, मिसल्स, ट्युबरसिलोसिस, येलो फीवर, हुपिंग कफ, हेपेटायटिस B, मॅग्नेटिस आणि सर्वायकल कॅन्सर. ओके, हे एवढे जे आजार आहेत ना यांच्या वॅक्सिन उपलब्ध आहेत, हे प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेला डायरेक्टली जर प्रश्न आला ना तुम्ही तिथंच गुंडाळून जाता, त्यामुळे प्लीज एवढे जे 9 नावं मी सांगितलेत ना त्यांची प्लीज नावं लक्षात ठेवा. आता पहा, UPSCचे परीक्षेला आलेले प्रश्न वाचूयात आपण. कन्सिडर द फॉलोइंग डिसीजेस. विच ऑफ द अबव डिसीजेस हॅव बीन इरॅडिकेटेड इन इंडिया. म्हणजे भारतातून परिपूर्णतः ते डिसीज इरॅडिकेट झालेत असं तिथं विचारलं गेलेलं आहे. मग पहा, डिप्थेरिया, चिकन पॉक्स आणि स्मॉल पॉक्स यापैकी तुम्हाला व्हॅक्सिन कोणत्या याची दिसत आहे, तर पहा पहिलीच व्हॅक्सिन आहे ना डिप्थेरिया. ओके, मग हा इरॅडिकेट झाला असेल असं म्हणू शकता का तुम्ही. डिप्थेरिया दिसून येत आहे ना इथं, आय होप तुम्हाला समजत असेल. डिप्थेरिया दोन्हीकडे आहे, म्हणजे हा आजार इरॅडिकेट पूर्ण झालेला आहे का, तर बिलकुल नाही झाला. म्हणजे पहा, याला जर घेतला आपण, मग एक कुठं आहे, इथं आणि इथं. ओके, मग आता आपल्याकडे 2 ऑप्शन उपलब्ध आहेत. मग पहा, चिकन पॉक्स आणि स्मॉल पॉक्स तर इथं चर्चेत नाही आहेत, पण चिकन पॉक्स तुम्ही कधीतरी म्हणजे कानावर तरी ऐकला असाल. ओके, जरी नाही ऐकला असाल तरी पहा, तुम्हाला 50-50 आता इथं मिळालेला आहे चान्स. ओके, 50-50 मधून तुम्ही काय करू शकता, उत्तर लावू शकता. पण चिकन पॉक्स थोडं जरी ऐकलं असेल ना तर तुम्ही तिथं डायरेक्टली 3ला जाऊ शकता व तुमचं योग्य उत्तर असं आहे 3. स्मॉल पॉक्स भारतातून पूर्णरित्या इरॅडिकेट झालेला आहे, पण चिकन पॉक्स नाही. चिकन पॉक्स थोड्याफार प्रमाणात आहे, पण स्मॉल पॉक्स परिपूर्णरित्या इरॅडिकेट झाला. त्यामुळे पहा, आता अगदीच हा प्रश्न 2014चा जरी असला तरी UPSCला हे कशा पद्धतीने डाटा ॲनालिसिस वगैरे कशा पद्धतीने मदत करतात, आय होप तुम्हाला हे सर्व काही समजलेलं असेल. आता हाच प्रश्न नाही आहे, त्यानंतर पुढे चला, दुसरा पण प्रश्न आहे 2019मध्ये येऊन गेलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. ओके, नॉट करेक्ट विचारलेला आहे. तर पहा, हेपेटायटिस B व्हायरस ट्रान्समिटेड मच लाईक HIV. हेपेटायटिस B अनलाईक हेपेटायटिस C डज नॉट हॅव अ व्हॅक्सिन. ओके, त्यानंतर थर्ड आहे, ग्लोबली द नंबर ऑफ पीपल इन्फेक्टेड विथ हेपेटायटिस B अँड C व्हायरसेस आर सेव्हरल टाइम्स मोर दॅन धोज इन्फेक्टेड विथ HIV आणि सम ऑफ धोज इन्फेक्टेड विथ हेपेटायटिस B अँड C व्हायरसेस डू नॉट शो द सिम्पटम्स ऑफ फॉर मेनी इयर्स. ओके, आता थोडंसं पॉज घेतो मी, मग त्यानंतर तुम्हाला हां हे स्टेटमेंट वाचा तुम्ही. आय थिंक तुम्हीच स्टॉप करा व्हिडिओ, म्हणजे पॉज करा 3 सेकंदासाठी. 1 2
3. आय होप तुम्ही हे सर्व काही योग्यरित्या रीड केलं असाल. आता मी परत इथं काय पॉज देतोय तुम्हाला म्हणजे इथं पण परत एकदा पॉज देतोय. 1 2 3 4. ओके. आता पहा इथं 4 सेकंदाचा ब्रेक घेतला व इथे तुम्ही ओळखा कोणतं व्हॅक्सिन इथं तुम्हाला दिसत आहे सिमिलर. हेपॅटायटिस बी. ओके. व इथं काय म्हटलेलं आहे, हेपॅटायटिस बी ही हेपॅटायटिस सी सारखं व्हॅक्सिन अवेलेबल नाही असं म्हणत आहे त्यांनी. व तुम्हाला काय विचारलं होतं, नॉट करेक्ट विचारलेलं होतं. मग बाकीचे सर्व करेक्ट आहेत, पण आय होप समजलं असेल तुम्हाला. हेपॅटायटिस बीचं आपल्याला इथं काय व्हॅक्सिन उपलब्ध आहे ना, हेपॅटायटिस बीचं व्हॅक्सिन तुम्हाला उपलब्ध आहे ही दिसून आलं बरोबर. याचं व्हॅक्सिन उपलब्ध असल्यामुळे मग याचं योग्य उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक बी हेच तुमचं योग्य उत्तर होतं ना. ओके. आय होप सर्व काही गोष्टी समजल्या असतील. हेपॅटायटिस सीचं पहा व्हॅक्सिन नाही आहे, ह्याचं व्हॅक्सिन आपल्याकडे अवेलेबल नाही आहे हेपॅटायटिस सीचं, पण हेपॅटायटिस बीचं व्हॅक्सिन आपल्याकडे उपलब्ध आहे. आय होप सर्व काही गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील व UPSCला कशा पद्धतीने रोल ऑफ PYQ तिथं इम्पॉर्टन्स आहे हे पण तुम्हाला समजलं असेल. पहा एकच गोष्ट आहे, म्हणजे डिप्थेरिया पण आहे आणि हेपॅटायटिस बी हे पण गोष्टी आपल्याला इथं लगेच क्लिअर झालेल्या आहेत व इम्पॉर्टन्स ऑफ द हिंदू पण तुम्हाला समजून आलेला असेल. ओके. लोकसत्ता आणि द हिंदू हे दोन्ही न्यूजपेपर डेली रीड करणं का गरजेचं आहे व त्याचे बॅकवर्ड लिंकेजेस मी सदैव का म्हणत असतो हे पण तुम्हाला आय होप समजून आलेलं असेल. आता पहा तुम्ही जेव्हा वाचत असताना त्यावेळेस अगदी मान्य आहे तुम्ही पण थोडेसे कमी प्रमाणात का होणार बॅकवर्ड लिंकेजेस काढता, पण अगदी जेव्हा माझा अनुभव तुमच्यासोबत असेल ना त्यावेळेस जास्त मदत होईल असं मला वाटतं. त्यामुळे शक्य झालं तर प्लीज संपूर्ण व्हिडिओ पाहत चला. म्हणजे मी जेव्हा डाटा वगैरे पाहिला, आता पहा हे सर्व काही पैशासाठी वगैरे नाही आहे, याच्यापूर्वी पण मी म्हटलं, पण जे काही आपले 100च विद्यार्थी पाहतात ना ते पण अर्ध्यामधूनच पळून जातात. ओके. पण जे काही 2025चे जे ॲस्पिरंट आहेत ना त्यांनी मला प्लीज मेसेज तर करायचंच आहे, पण त्यांनी एकदा पूर्ण हा व्हिडिओ पाहण्याचा प्लीज प्रयत्न करत चला व तुम्ही जेव्हा हा पूर्ण व्हिडिओ पाहताना नक्कीच तुम्हाला थोडी तरी मदत नक्की मिळेल. ओके. आता पहा आजच आपले किती प्रश्न सॉल्व्ह झाले, 1 त्यानंतर 2 त्यानंतर हा 3 त्यानंतर हा 4 प्रश्न तुम्हाला लगेच समजलेले आहेत. म्हणजे 4 प्रश्नांची तुम्ही काय केलात उत्तर सॉल्व्ह केलात. त्यानंतर आणखीन एक बॅकवर्ड लिंकेजेस इथं स्टडी करायचं राहिलेलं आहे. लोकसत्तामधली ही न्यूज आहे. एकच मिनिट द्या. फडणवीस यांनी काय म्हटलं पहा, प्रचार सभेत म्हणजे सत्ताकारांची जी न्यूज मी स्किप केली ना तिथून हे गोष्ट होती. तर पहा फडणवीस यांनी काय म्हटलं, पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी खानदेशात आणणार देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आहे. मग पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत तर ते प्लीज एकदा लक्षात घ्या. तर पहा बेस्ड ऑन द डिस्चार्ज ऑफ वॉटर, मग हा आपला प्यारा भारत आहे. एकीकडे ह्या पूर्व वाहिनी व ह्या पश्चिम वाहिनी नद्या असतात. मग अरेबियन सीला पश्चिम वाहिनी नद्या म्हणतात व इथे 23% नद्या पाणी इथे देतात व इथे 77% पाणी इथे देतात. ओके. म्हणजे जे त्यांचं पाणी इकडं होतं. तर पहा यामध्ये कोणत्या कोणत्या येतात, इंडस, नर्मदा, तापी, माही, साबरमती आणि पेरियार या नद्या कुठल्या आहेत, अरेबियन सीज किंवा पश्चिम वाहिनी नद्या म्हणून यांची ओळख आहे. तर पूर्व वाहिनी नद्या म्हणून पहा गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी, कृष्णा या नद्या आहेत. आता याच्या नंतर पण भरपूर नद्या आहेत ते, पण एवढाच आपला बेसिकली मी घेऊन आलेला आहे. तर 77% इकडला वाटा आहे व इकडला 23% या वाटा आहे व यावरून पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतील. MPSCला जर बॅकवर्ड लिंकेजेस MPSCने पण काढायचं म्हटलं तर हे अशा पद्धतीने राहू शकेल. तर आय होप तुम्हाला सर्व काही गोष्टी समजलेल्या असतील. एकदा रिव्हर जे आहेत आता यांच्यात नर्मदा त्यानंतर तापीच्या वगैरे जे उपनद्या आहेत ना ते पण एकदा तुम्ही पाहून घेऊ शकता. ओके. आय थिंक MPSC पण जे उपनद्या आहेत ना त्याबद्दल प्रश्न विचारत असते. ओके. तर हे अशा पद्धतीने सर्व काही होतं. तर प्लीज सर्वजण पूर्ण व्हिडिओ पाहत चला व अगदीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलात आतापर्यंत, म्हणजे 39 मिनिट झालं तुम्ही बसलात, म्हणजे अगदीच तुम्ही UPSC नक्कीच क्रॅक करू शकता. एक आत्मविश्वास तुम्ही नक्की बाळगू शकता. कारण पहा हे बॅकवर्ड लिंकेजेस वगैरे जर स्टडी केलात तर तुम्हाला नक्कीच तशा पद्धतीने एक थिंकिंग अप्रोच वगैरे तुम्हाला नक्कीच डेव्हलप होईल, अशी माझी तरी एक म्हणजे एक पूर्ण 100% गॅरंटी तुमच्याबद्दल आहे. ओके. धन्यवाद.